चला पूजा झाली, आता एकेकाने पाया पडून घ्या. लक्ष्मी माते, या घरावर तुझी कृपा अशीच अक्षय राहू दे. समध्यासनी सुखी ठेव, आनंदात ठेव. काकू, आपण एवढी छान पूजा केली, पण मला एक क्वेश्चन आहे. म्हणजे मला ॲक्च्युली अजून कळलंच नाही आहे की आपण अक्षय तृतीयाची अशी हे पूजा आणि हे सगळं का करतो. मी सांगते तुला. अरे वा, आज आजीकडून तुला गोष्ट ऐकायला मिळणार. संपदा, नशीब आहे तुझं. हो, आहेच मी नक्की. सांगा आजी. अक्षय तृतीया आहे का नाही, हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. म्हणजे आजच्या दिवशी लोक सोनं खरेदी करतात, बरंच काय 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 करतात, नवीन वास्तू घेतात. पण खरं माहिती आहे का तुला, श्रीकृष्णानं त्याच्या मित्राला झोपडीतनं महालात आणलं होतं. म्हणजे महाल दान केला होता. म्हणून आजच्या दिवशी जेवढं दान करता येईल तेवढं दान करायचं असतंय. म्हणजे बघ, आजच्या दिवसाला काय करायचं माहितीये का, ह्या सीझनचा पहिला आंबा असतोय का नाही, तो खरं अक्षय तृतीयेपासून खायला सुरुवात करायची असते. म्हणजे देवासमोर आरास करायची आंब्यांची, देवाला त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि 5, 11 म्हणजे आपल्या परिस्थितीप्रमाणे आंबे दान करायचे असतात ब्राह्मणाला. आणि मग आपल्याला अजून कुणाकुणाला द्यायचे ते द्यायचे असतात. आणि मग आंबे खायला सुरुवात करायची. अशी गोष्ट आहे अक्षय तृतीयेची. अच्छा, म्हणून आपण आज असं सगळं केलंय आणि आपण आज अन्नदान पण केलं त्यामुळे. अगदी बरोबर. आजच्या दिवशी विष्णूनं परशुरामाचा जन्म घेतला पृथ्वीवर. आणि आजच्या दिवशी जेवढं दान काय करतो का नाही आपण, दान ज्ञान, ते समज अक्षय असतं. म्हणून अक्षय तृतीया म्हणतात. बाप रे, हे एवढं सगळं मला माहीतच नव्हतं. संपदा, आजीमुळे तुला सगळं कळेल आता. आहेच ते. बरं चला, पूजा छान झालीये, आता मस्त जेवून घेऊ. हा? चला. चल. उर्मिला, अगं उर्मिला. काकू, काकू, आई आवाज देते तुला. काय ग ताई? मी म्हंटल जेवण वाढायला घेऊया का? हो, घेऊया. चला चला, या सगळे. चल जी. काकू, काकू, काकू ऐक ना, माझ्यासोबत जरा बाहेर चल पटकन. काय झालं? अगं, मी आता गेस्ट रूमच्या इथून आले ना, तर दरवाजा उघडा होता आणि मी तिथे उंदीर जाताना बघितलं. आपल्या घरात उंदीर? हो, मला पण त्याचंच आश्चर्य वाटतंय. आता काय करायचं ग? काहीतरी करावं लागेल ना. काय आहे ना, त्या शिवाच्या आजीचं आणि आईचं सामान सगळं तसंच बाहेर आहे. त्याच्यात उंदीर गेला, काहीतरी कुरतडलं तर. आणि उगाच असं नको व्हायला, कीर्तीने बघितलं पण आम्हाला सांगितलं नाही. कीर्ती ऐक ना, पण मला ना इथे खूप काम आहे अगं, बघतेस ना. तू एक काम कर ना, आशू आणि सुहासला घेऊन जा. अगं, मी तोच विचार केला, पण सगळे बाहेर गप्पा मारतात ना. उगाच मी बाहेर गेले, सगळ्यांसमोर चौकशी होईल, सगळ्यांसमोर तमाशा नको ना, म्हणून तुला सांगायला आले. आणि
तसंही आजकाल जरा मला भीतीच वाटते कोणाला काही बोलायला. मी बोलायला एक जाते आणि सगळं उलटून माझ्यावरच येते ना. कीर्ती अगं तुझ्यावर कशाला येईल उलटून? तू सगळ्यांच्या चांगल्याचा विचार करतेस ना. मग जा ना बाळा, मला खरंच का हं? ठीक आहे, जाऊ दे, मला काय करायचंय. मी माझं माझं काम केलं तुला सांगायचं. आता काही झालं तर म्हणजे जाऊ दे, मला काय करायचंय. बरं ठीक आहे, चल. चल चल प्लीज. हे बघ, मला भीती वाटते, नाहीतर मीच त्याला बाहेर काढलं असतं. चल पटकन. हे बघ, आज आपण त्या उंदराला घराच्या बाहेर काढूच. थांब जरा. हा? दिसतोय का? नाही ग, दिसेल दिसेल, इथेच असेल. चुप चुप, कुठे होऊन देत? कुठे म्हणजे काय, आपली वाट बघत बसणार आहे. तो बघ त्या बेडच्या इथे गेलाय, बघ ना प्लीज. कीर्ती अगं पण त्याला काढायचं कसं? काढायचं कसं, काय काठी आहे ना हातात, तू बघ ना, जा ना प्लीज, जा मला ना. ना काय कळतच नाहीये. काकू त्यांच्या सामानाच्या इथे बघ ना. आता एवढं मोठं कपाट आहे घरात, त्याच्यात सामान ठेवायचं तर इथे ठेवतात. कसं कळत नाही त्यांना? कीर्ती जरा हळू बोलशील, तो उंदीर माझ्या रोडी मारेल. शांत राहा. मी काही बोलणारच नाही आता. तुम्ही उंदीर तिकडे गेला का? तिथेच थांब ग. आहे का? नाही तू बघ, तो उशीच्या मागे बघ, उशीच्या मागे बघ. नाही तो बघ इकडे बघ. ओरडू नको तर काय करू? बघ तिथे आहे का? नाही त्या उशीच्या मागेच गेलाय, त्या उशीच्या मागे गेलाय. तू बघ जरा एकदा, मी बघितलंय. काकू. काकू, हे काय आहे? हो ग, एवढे पैसे इथे? हो, तू एवढे पैसे आजीच्या रूम मध्ये काय करताय? तेच मी विचार करते, कीर्ती एवढे पैसे इथे कुठे असे? कसे काय, मला कळतच नाहीये. काकू, काकू हे बघ, कितीही काही झालं तरी त्यांचं घर गेले म्हणून ते आपल्याकडे राहायला आले. तुम्ही कितीही म्हटलत ना नातेवाईक वगैरे, पण आश्रितच आहेत ना ते. हातावर पोट चालतं ह्या लोकांचं. 4 ब्लाऊज शिवले तर कुठे आठवड्याभराची भाजी येते त्यांच्या घरात. त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले? किमान 4-5 लाख तरी असतील. एवढे पैसे येतील? तेच म्हणते मी, कुठून आले? मी पण विचार करते. आणि 4-5 लाख असतील तर काय झालं काकू? काय नाही, मी आपला वेगळाच विचार करते. कसला विचार करतेस? कीर्ती अगं, मला यांनी 10 लाख रुपये दिलेले आजच्या पूजेसाठी, पण त्यातले 5 लाख गायब आहेत अगं. काय? पैसे गायब आहेत? सापडत नाही. सापडत नाहीयेत? अगं, तरीच तू सकाळपासून डिस्टर्ब आहेस. नाही, पण तसं काही नसेल ग. म्हणजे तसं काही नसेल म्हणजे काय बोलायचंय काकू तुला? किती अगं, म्हणजे हे पैसे त्यांनी चोरलेत असं वाटतंय का तुला? अगं नाही, असं कसं सांगता येईल ना. मग मला एक कळत नाहीये, त्यांच्याकडे हे पैसे कुठून येतील सांग तू मला. जर त्यांच्याकडे एवढे पैसे असते तर त्यांनी कुठेतरी घर भाड्याने घेतलं असतं, तिकडे राहिल्या असत्या. आपल्याकडे कशाला आल्या असत्या ना? आणि एवढी मोठी रक्कम त्यांच्याकडे काय करते? मला खूप काळजी वाटते आता. आणि काकू, काकांनी जेव्हा पैसे दिले तेव्हा आजी आणि वंदना काकू समोरच होत्या. म्हणजे तेव्हा त्यांनी हे पैसे बघितले आणि त्याच्यातून हे पैसे चोरले. मला असं वाटतंय हे तेच 5 लाख रुपये आहेत. तुम्ही दोघी अशाच राहा आनंदात काय, आणि तुमचं कुटुंब एकत्र राहू दे. आजी बस झाली तुमची नाटक. म्हणजे
हे पैसे? अगं काय काय झालं काय? हे ह्यांनाच विचार ना. उर्मिला ऐक माझा हे बघ. अहो सापडलेत 5 लाख रुपये. आणि ते सुद्धा आजींच्या रूम मध्ये सापडले. एक मिनिट लक्ष्मण भाऊजी, हे काय काय प्रकरण आहे सगळं? वहिनी ते काल 10 लाख रुपये आणले होते ना मी आज पूजेला ठेवण्यासाठी. ते मी उर्मिलाला दिले होते कपाटात ठेवायला. त्या कपाटात त्यातले 5 लाख रुपयेच आहेत. ताई अगं ते गायब होते. मगाशी मी कीर्ती बरोबर ह्यांच्या रूम मध्ये गेले तेव्हा मला तिथे हे सापडले. ह्याचा काय अर्थ समजायचा मी? अहो काकू पण हे बघा. ए ऐक ना, बास झालं आता माहेर मिरवणं. आणि तू देसाईंची सूनस ना, मग कधीतरी ह्या घराचा पण विचार कर. मला एक कळत नाहीये, ह्यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून? आणि एवढेच पैसे जर ह्यांच्याकडे असते तर त्यांनी ते जगदीशला दिले नसते का? कीर्ती तुला नक्की म्हणायचंय काय? पैसे आजीनी चोरले? जीजू एक मिनिट सुहास. आपण ना कुठल्याही निष्कर्षावर पोचायला नकोय. अहो पण जे समोर आहे ते दिसतंय ना. मी सकाळपासून विचार करते. ते टेन्शन आलं होतं मला की माझ्याकडून पैसे हरवलेच कसे. पण ते तर यांनी चोरले होते. शिवा काय बोलते काही? अगं म्या नाही पैशाला हात लावला. हो सीताई, तुम्ही तरी विश्वास ठेवा. एक मिनिट, हा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा, मला ते काही माहित नाही. 5 लाख रुपये गायब होते आणि मुळात एवढी मोठी रक्कम ह्यांच्याकडे आलीच कुठून? मला माहितीये की हे तेच 5 लाख रुपये आणि ते ह्यांच्याकडे सापडले. काय आजी सांगा ना, एवढ्या मोठ्या घरात कधी गेली चोरी? सीताई तुम्ही तरी विश्वास ठेवा. हो लक्ष्मण भाऊ. आजी माझा विश्वास आहे तुझ्या. आशुवारे ह्याच विश्वासाचा ना गैरफायदा घेतला यांनी. आणि मला तू सांग, स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून इथे राहायला कशाला आले असते हे? कीर्तीताई गप्पा बसा. आवाज खाली हा. तुम्ही कुठून आलाय ना हे विसरलो. हीच मोठी चूक केली आम्ही. आजी खूप मोठा डाव साधलाय. मी हात जोडून सांगते, मी पैशाला हात नाही लावला. मी पैशाला हात नाही लावला. आई तुम्ही शांत व्हा. ए बघा, आपण काही केलेलं नाहीये ना. तुम्ही का रडताय? तुम्ही शांत व्हा आधी. भगवंती, आपण का आलो इथं? का पाहुण्यांच्या दारात राहायला आलो आपण? लय मोठी चूक केली ग वंदे, लय मोठी. आई आई ओ काय कर? आई आई उर्मिला पाणी आण. आई आई काय होतं? शिवाचंद, आई काय होत आहे? मी आई म्हणते, आई आई तुम्ही शांत व्हा. नाही मी पैशाला हात नाही लावला. उर्मिला आपण असा आरोप त्यांच्यावर नाही करू शकत. त्यांच्या रूम मध्ये पैसे सापडले याचा अर्थ हा होतो का की? अहो मी तुम्हाला एक मिनिट काका, नाही तू मला सांग, ह्यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून? ह्यांची एवढी ऐपत आहे का? मला तुझा प्लॅन लक्षात आलाय कीर्ती, पण मी ही संधी सोडणार नाहीये. का का असं वागताय तुम्ही? तुम्हाला काय वाटतंय आम्ही गरीब आहोत म्हणून आमच्याकडे पैसे नसू शकतात? दिव्या शांत बस. नाही आई, बायाजींशी असं कोणी वागेल तर मी सहन करणार नाही. काकू, तुमची हिंमत कशी झाली हो बायाजींना असं बोलायची? तिला चोर म्हणायची? काय पुरावा आहे? कुठे आहे? दाखवा मला.
मग सांग ना, कुठून आले एवढे पैसे? असतील आमच्याकडे, नाही सांगायचं आम्हाला. मग झालं, आरोप सिद्ध झाला. बरोबर आहे कीर्तीचं. जर हे पैसे तुमचे आहेत तर तुम्ही सांगा मग की हे पैसे तुम्ही कुठून आणले. हो, पण आम्ही तुम्हाला सांगायला बांधीलच नाही होत ना. बस. आता कोणीही काहीही बोलणार नाहीये. आजी, तुम्हाला बरं वाटतंय का आता? आजी तू प्लीज सांग की हे सगळे पैसे कुठून आले. मला माहितीये की हे 10 लाखांमध्ये ते पैसे नाही आहेत. तू सांग कुठून आलेत पैसे. शिवा ऐक ना, ही वेळ नाही आता हे विचारायचं. नाही असू, हा विषय आत्ताच्या आत्ता सुटायला हवा. बरोबर आहे, सगळं क्लिअर होऊच दे. आणि जर स्वतःहून मान्य केलं ना तर बरं होईल. नाही कीर्ती, कसं आहे बघ, नकळत झाला असेल पैसे उचलायचा मोह तर बस. ह्या आईने कुठल्याही पैशाला हात लावलेला नाहीये. उगाच त्यांच्यावर झालेले वाटते ते आरोप मी ऐकून घेणार नाही. तुम्हाला सगळ्यांना हेच जाणून घ्यायचंय ना, एवढे पैसे आमच्याकडे कुठून आले? आई तुम्ही थांबा, बोलू द्या मला. या बाईने स्वतःची गावाकडची हक्काची जमीन विकली. का? तर त्या जगदीश भाऊजींना पैसे देऊन त्यांच्या ताब्यातून घर परत मिळवायचं होतं. या बाईला ना स्वतःचा स्वाभिमान महत्वाचा आहे, म्हणून मुलीच्या सासरी राहणं आवडत नाही तिला. आम्हाला माहिती होतं ही गोष्ट जर जावई बापूंना कळली ना तर ते आमच्यासाठी काही करू शकतात. पण त्यांना खूप वाईट वाटेल म्हणून आम्ही ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. पण याचा हा अर्थ होत नाही की त्यांच्यावर कोणीही वाटेल ते आरोप करेल आणि मी गपचूप ऐकून घेईन. कीर्ती, उर्मिला, ऐकलं तुम्ही? ताई अगं, पण हे पैसे मला तिथे दिसले आणि पैसे मॅच ओळखले म्हणून. अहो तुम्हाला काय वाटलं आम्ही वस्तीत राहतो म्हणजे वस्तीत राहणारी माणसं बेईमान असतात काय? वस्तीतल्या माणसासनी बी मन असतं. एवढ्या वाटीत न कोणी भाजी दिली ना तरी ते उपकार आम्ही विसरत नाही. आणि तुम्ही तर समजाने इतकं प्रेम केलं आमच्यावर, एवढी माया दिली. त्या घरात असला विचार तरी मनाला शिवल काय? आजी सॉरी, आमचा कदाचित गैरसमज झाला असेल. काकू तुम्ही थांबायला पाहिजे होतं. मी तुला सांगत होतो की पण काका, 10 लाखातले 5 लाख अजूनही गायब आहेत. ते कुठे? ते पैसे सापडलेच नाहीयेत ना. आणि ह्या म्हणतायत ह्यांनी जमीन विकली. कधी विकली? कधी आणले पैसे? कधी गेल्या होत्या ह्या? विचारा ना यांना. कीर्ती, आता पुन्हा पुन्हा तेच बरवू नकोस. आई, आजी, आई, आजी आजी आई, आजी अगं आजी ऐक. आई, आजी ऐकून घे ना. आई, आजी आजी ऐक. आजी ऐक तर. आजी 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 ऐका. आजी ऐक. आई, आजी, आजी आजी ऐक ना. हे बघ, आई. प्लीज प्लीज तुम्ही अशा उन्हात नका उभ्या राहू. अहो, पायात चप्पल पण नाही, आज चला ना प्लीज. नाही येणार, मला काय बी होणार नाही. जो पातूर माझ्यावर हा केलेला खोटा आहे हे सिद्ध होत नाही. तो पातूर मी कुठं बी येणार. अहो आजी, कोणी आळ नाही घेते तुमच्यावर. तुम्ही आज चला बरं प्लीज. नाही, बरोबर आहे बाई आजीचं. काही पुरावे नसताना ते असं कसं म्हणाला की बाई आजीनी पैसे घेतलेत? तुमच्याकडे एवढे पैसे येऊच शकत नाही ना, म्हणून बोललो आम्ही.